गंध लाजरा मनपरी रंगांची. माय मराठी तुझ्यासाठी वात होऊनी जळते मी. माय मराठी तुझ्यासाठी वात होऊनी जळते मी. क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते. माय मराठीसाठी याच कृतज्ञ भावनेतून आपलं अवघं आयुष्य वेचणारे कवी म्हणजे कुसुमाग्रज. खरं पाहता प्रत्येक कवीच्या कवितेची घाटी वेगळी, शैली वेगळी. एकीकडे मराठीमध्ये आपल्याला ग्रेसांची करायला अतिशय अवघड दुर्बोध अशी कविता दिसते, तर दुसरीकडे पाडगावकरांची अतिशय साधी सोपी कविता सुद्धा आपल्या मनाला भावते. पण कुसुमाग्रजांचं वैशिष्ट्य म्हणजे एकीकडे हे सुरांनो चंद्रवासारखं काव्य इतक्या विविध अलंकारांनी नटलेलं शोभिवंत काव्य ते लिहितात, आणि त्याचबरोबरीनं उठा उठा जीवताईसारखं बालगीत सुद्धा अगदी सहजपणे लिहून जातात. अशाच काही वैविध्यपूर्ण कवितांचा आस्वाद आपण आज घेणार आहोत. सुरुवात करूया त्यांनी लिहिलेल्या वगैरे या कवितेने. सादर करते विशाली. कधी तुझ्यास्तव, कधी तुझ्यास्तव मनात भरते मेघ पिणारे चांदलनाथे. कधी तुझ्यास्तव मनात भरते मेघ पिणारे चांदलनाथे. दवात जे घर बांधून राही पण नाही ते प्रेम होते. तव शरीरातून कधी पेटती लाल किरमिजी हजार ज्योती. तव शरीरातून कधी पेटती लाल किरमिजी हजार ज्योती. त्यात मिळाया पतंग होतो परी नसे तो कामवंत. कधी शिवालय, कधी शिवालय पांघरून तू समोर येता विरती घेतो. कधी शिवालय पांघरून तू समोर येता विरती घेतो. मनात वृत्ते मात्र समर्पण मी नसतो पण भक्तवती. रंगीत असले धुके धरा, रंगीत असले धुके धराया सार्थ शब्द हे अप्रेवाया. रंगीत असले धुके धराया सार्थ शब्द हे अप्रेवाया. त्या पलीकडचा एक जरासा दिसे बरासा फक्त प्रेम कविता हा खरं तर आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. सगळ्या कवींचा सुद्धा तो अगदी आवडीचा विषय. कुसुमाग्रज सुद्धा त्याला अपवाद नाही. पण प्रियकर प्रेयसीच्या प्रेमाच्या पल्याड कुसुमाग्रजांनी विविधांगी दृष्टिकोनातून प्रेमाकडे पाहिलं. जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हटलेलं आहे. सूर्यासारखी तेजस्वी प्रतिभा लाभलेल्या या कवीला म्हणूनच चंद्र हे दिसला तो अगदी वेगळा. हा चंद्र ही त्यांची कविता आता ऐकूया. सादर करताय विनोद देशमुख. त्या चंद्राचे या चंद्राचे मुळीच नाही काही नाते. त्या चंद्राचे या चंद्राचे मुळीच नाही काही नाते. त्या चंद्रावर अंतरिक्ष यानात बसवणी माकड मानव कुत्रा यांना जाता येते. या चंद्राला वाटच नाही, या चंद्राला वाटच नाही, एक नेमके ठिकाण नाही. हाही नभाचा मान करी पण लक्ष मनाच्या इंद्रगुहातून भटकत राहील. नटखट मोठा ढोंगी सोंगी, नटखट मोठा ढोंगी सोंगी लिंबोणीच्या झाडामागे केव्हा लपतो मुलाप्रमाणे. पीतस्तनांच्या दरेत केव्हा सुरून जातो फुलाप्रमाणे. भग्न मंदिरावरी केधवा बृहस्पती सम करतो चिंतन. भग्न मंदिरावरी केधवा बृहस्पती सम करतो चिंतन. कधी बावळा तळ्यात बुडतो थरथर कापत बघतो वागतो. तटघुमटावर केव्हा चढतो, तटघुमटावर केव्हा चढतो. कधी विदूषक पाणवठ्यावर घसरुनी पडतो. कुठे घराच्या कौलारातून उतरुनी खाली शेजेवरती. कुठे घराच्या कौलारातून उतरुनी खाली शेजेवरती. तिथे कुणाची कमल पापणी हळूच उडून नैनी शिरते. कधी कुणाच्या मुक्त मनस्वी प्रतिभेसाठी, कधी कुणाच्या मुक्त मनस्वी प्रतिभेसाठी द्वारपाल होऊन जगाच्या रहस्यतेचे दार उघडतो. अशा बिलंदर अनंत फंदी या चंद्राचे त्या चंद्राशी कुठले नाते. अशा बिलंदर अनंत फंदी या चंद्राचे त्या चंद्राशी कुठले नाते. त्या चंद्रावर विज्ञानाची शिडी लावून शास्त्रज्ञांना चढता येते. रसिक मनांना या चंद्राला पळभर किंवा जळात वा डोळ्यातच केवळ. रसिक मनांना या चंद्राला पळभर किंवा जळात वा डोळ्यातच केवळ धरता येते. या चंद्राचे त्या चंद्राचे. महाराजांच्या कवितांचं मला वाटतं हे वैशिष्ट्यच आहे की त्या एकाच वेळी अगदी आपल्या वाटतात. आपल्याच आयुष्यात घडणाऱ्या घटनांचं त्या प्रतिबिंब वाटायला लागतात आणि त्याच वेळी त्या
वैश्विक असतात. जात धर्म लिंग देश निरपेक्ष संपूर्ण मानव जातीच्या त्या कविता. म्हणूनच कदाचित हिंदीतले प्रसिद्ध कवी गुलजार यांना सुद्धा त्या कविता भावल्या आणि हिंदीमध्ये अनुवादित करायला वाटल्या. आता आपण एक कविता ऐकूया, ती ही अशीच, तरुणाई नावाची. तरुणाई मग ती फडके रोडवरची असू दे किंवा टाइम्स स्क्वेअर रोड, प्रत्येकाला आपली वाटेल अशी ही कविता. माफ करा, तरुणाईमध्ये नाव तिचं यौवन आणि सादर करते अलविदा. यौवन. अशी हटाची अशी तटाची उजाड भाषा हवी कशाला. तरुणाईच्या भाषेविषयी बोलताय. अशी हटाची अशी तटाची उजाड भाषा हवी कशाला. स्वप्नांचे नवगेंद गुलाबी अजून फुलती तुझ्या उशाला. अशीच असते यौवन यात्रा. अशीच असते यौवन यात्रा. शूल व्यथांचे उडी वहावे. जळत्या जखमावरी स्मितांचे गुलाब पाणी शिंपित जावे. जखमा द्याव्या जखमा घ्याव्या. जखमा द्याव्या जखमा घ्याव्या पण रामायण कशास त्याचे. अटळ मुलाखत जर अगदीशी. अटळ मुलाखत जर अगदीशी कशास कीर्तन असे गुराचे. उदयाद्रीवर लक्ष उद्यांची पहाट मंथर जागत आहे. मंथर म्हणजे हळूहळू मंदपणे. उदयाद्रीवर लक्ष उद्यांची पहाट मंथर जागत आहे. तुझ्याच साठी लाख रवींचे. तुझ्याच साठी लाख रवींचे गर्भ सुखाने साहत आहे. गर्भ सुखाने साहत आहे. कुसुमाग्रजांच्या कवितांना नेहमीच एक अनोखेपणाचा स्पर्श लागलेला असतो. त्यांच्या कवितेतले शब्द लालित्य बघावं, पांडित्य अनुभवावं की त्यातल्या कल्पनेची स्तुती करावी असा प्रश्न पडावा, इतक्या त्या कविता अगदी परिपूर्ण असतात. कुसुमाग्रजांची प्रेम कविता असं म्हटल्यावर डोळ्यासमोर येणारी अशीच एक अवर्णनीय अशी कविता. त्यांच्या प्रतिभेचा सर्वोच्च आविष्कार असे ज्याला आपण म्हणू शकतो असं अवर्णनीय काव्य. ऐकूया पृथ्वीचं प्रेमगीत. सादर करताय थोडक्यात एक सांगतो की आम्ही जेव्हा कविता निवडलो तेव्हा असा प्रयत्न होता की साधारण ज्या माहिती नाहीये किंवा कमी लोकप्रिय तशा कविता निवडूया. पण काही काही कविता अशा असतात की त्या न निवडता किंवा न घेता आपण पुढे जाऊ शकत. त्यातली एक महत्वाची कविता आवडती आणि सगळ्यांची आपली आवडती कविता आहे पृथ्वीचे प्रेमगीत. युगामागुनी चालली रे युगेही करावी किती भास्करा वंचना. युगामागुनी चालली रे युगेही करावी किती भास्करा वंचना. किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी कितीदा करू प्रीतीची याचना. नव्हाळी तले ना उमाळे उसासे. नव्हाळी तले ना उमाळे उसासे न ती आग अंगात आता उरे. विझोनी आता यौवनांच्या मशाली उरी राहिले काजळी कोपरे. परी अंतरी परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे. परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे अविश्रांत राहील अनजागती. न जाणे न येणे कुठे चालले मी. न जाणे न येणे कुठे चालले मी. कळे तू पुढे आणि मी मागे. दिमाखात तारे दिमाखात तारे नटोनी थटोनी शिरी टाकती दिव्य उल्का फुले. दिमाखात तारे नटोनी थटोनी शिरी टाकती दिव्य उल्का फुले. परंतु तुझ्या मूर्ती वाचून देवा मला वाटते विश्व अंधार. तू वास आणलेले कुठे अंतराळात. तू वास आणलेले कुठे अंतराळात वेचून या दिव्य तेजकण. मला मोहवाया बघे हा सुधांशू तपाचार स्वीकारुनी दारू. निराशेत संन्यस्त होऊन बैसे. निराशेत संन्यस्त होऊन बैसे ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव. पिसाटा परी केस पिंजारुनी हा करी धूमकेतू कधी कधी अर्जव. पिसारा प्रभेचा उभारून दारी. पिसारा प्रभेचा उभारून दारी पहाटे शुभ उभा शुभ्र शुक्र हा प्रेमळ. पिसारा प्रभेचा उभारून दारी पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ. करी प्रीतीची याचना लाजुनी. करी प्रीतीची याचना लाजुनी लाल होऊन लाजरा मंगळ. परी दिव्यते तेज पाहून पूजून. परी दिव्यते तेज पाहून पूजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे, नको क्षुद्र शृंगार तो दुर्बलांचा, तुझी दूरता त्याहून साहवे, तुझी दूरता त्याहून साहवे. तळी जागणारा निखारा उफाळून, तळी जागणारा निखारा उफाळून येतो कधी आठवाने वर, शहारून येते कधी अंग तुझ्या स्मृतीने उले अनसले अंतर. गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे, मिळोनी गळा घालून या गळा, गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे, मिळोनी गळा घालून या गळा, तुझ्या लाल ओठातली आग प्यावी, मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा. अमर्याद मित्रा, अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन मला ज्ञात मी एक धुलित कण, अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन मला ज्ञात मी एक धुलित कण, अलंकारण्याला परिपाय तुझे, धुळीचेच आहे मला भूषण, धुळीचेच आहे मला भूषण. अलंकार प्रचूर अशा भाषेनं नटलेली आणि तरीही मनाला अगदी थेट भिडणारी अशी ही कविता. या कवितेचं मोठेपण खरं तर वर्णावं तेवढं कमीच. आपल्या शुद्ध प्रीतीसाठी जोपर्यंत पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करते आहे तोपर्यंत ही कविता मराठी भाषेच्या क्षितिजावर नक्षत्राप्रमाणे विराजत आहे. कारण छंदोबद्ध काव्याप्रमाणेच या छंदोबद्ध काव्याप्रमाणेच कुसुमाग्रज मुक्तछंद हा प्रकार सुद्धा अगदी लिलया हाताळतात. अगदी मोजक्या शब्दांमध्ये व्यक्त होण्याची त्यांची ही हातोटी विलक्षणच. अशीच त्यांची एक कविता सातवा ऐकूया. सातवा. चमच्यांच्या स्टँडवर 7 चमचे होते. चमच्यांच्या स्टँडवर 7 चमचे होते. एक चमचा एक दिवस 10 झाला. उरलेल्या 6 गळ्यातून प्रथमच अनावर हुंका फुटला. उरलेल्या 6 गळ्यातून प्रथमच अनावर हुंका फुटला. ती असती तर ते उद्गारले. ती असती तर ते उद्गारले. तो हरवला नसता. मी अनावरपणे 7वा चमचा झालो. मी अनावरपणे 7वा चमचा झालो आणि त्याची रिकामी जागा घेऊन 6 हुंक्यात सामील झालो आणि पुटपुटलो खरंय मित्रांनो, ती असती तर मी हरवलो नसतो. ती असती तर मी हरवलो नसतो. पृथ्वीचं प्रेमगीत असू दे नाहीतर 7वा, प्रेमाला विरहाचा शाप असतो हे कुसुमाग्रज विसरत नाही. रंगीबेरंगी गोड गुलाबी प्रेमाला असलेली दुःखाची झालर ते आपल्या कवितेतून उलगडतात. प्रीती मागची व्यथा सुद्धा ते अधोरेखित करतात. आहे ती व्यथेची ही त्यांची कविता आता ऐकूया. सादर करताय विनोद. बरेचदा आपण प्रेम म्हटल्यानंतर एकदम तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात काहीच नाही अशा प्रकारची कल्पना बऱ्याचदा प्रेमाच्या विशेषतः आताच्या तरुण पिढीच्या समोर येते. प्रेमाचं स्वरूप कसं आहे कुसुमाग्रज या कवितेत सांगतात. प्रीतीनं आपुली फुलांची कळ्यांची कोमलपणाची, प्रीतीनं आपुली फुलांची कळ्यांची कोमलपणाची कशी आहे, निथळे तिच्यात असह्य वेदना अखंड रणाची. प्रीतीनं आपुली दवाच्या थेंबांची पर्णात रंगली, प्रीतीनं आपुली दवाच्या थेंबांची पर्णात रंगली. विजेचा लोळतो गरजत जळतो मेघांच्या जंगली. प्रीतीनं आपुली गीतांची रसाळ शब्दांची मंजूळ, प्रीतीनं आपुली गीतांची रसाळ शब्दांची मंजूळ. लाटांचे डोंगर जोडीत फोडीत तुफान वादळ. आपलं प्रेम कसं आहे असं ते सांगत जात आहे. प्रीतीनं आपुली चिवची कावची, प्रीतीनं आपुली चिवची कावची पंखांची पिसांची, तिच्यात रात्र ती विषण्ण काजळी अज्ञात वासाची. प्रीतीने आपुली संतोष सुखाची सारंगी बिनाची. बऱ्याचदा मला खरं तर सावरकरांचंच आठवत होतं. प्रीतीने आपुली संतोष सुखाची सारंगी बिनाची, आहे ती व्यथेची गहन दुःखाची अथांग मौनाची. प्रेम म्हटल्यावर शब्दांचं थिटेपण सुद्धा ओघांना आलं. शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडे ही भावनाही आली. याच मौनाचं भाषांतर कुसुमाग्रजांनी कसे केलंय ते पाहूया पुढच्या कवितेत. अनुजाताई सादर करते मौन ही कविता.
हो. शिरलेल्या झाडापाशी कोकिळा आली, म्हणाली गाणं गाऊ का? झाड बोललं नाही, कोकिळा उडून गेली. शिरलेल्या झाडापाशी कोकिळा आली, म्हणाली गाणं गाऊ का? झाड बोललं नाही, कोकिळा उडून गेली. शिरलेल्या झाडापाशी सुगरण आली, शिरलेल्या झाडापाशी सुगरण आली, म्हणाली घरट बांधू का? झाड बोललं नाही, सुगरण निघून गेली. शिरलेल्या झाडापाशी चंद्रकोर आली, म्हणाली जाळीत लपू का? झाड बोललं नाही, चंद्रकोर मार्गस्थ झाले. शिरलेल्या झाडापाशी बिजली आली, शिरलेल्या झाडापाशी बिजली आली, म्हणाली मिठीत येऊ का? झाडाचं मौन सुटलं, अंगांगातून होकाराचं तुफान उठलं. झाडाचं मौन सुटलं, अंगांगातून होकाराचं तुफान उठलं. मौन सुटल्यानंतर येणारा होकार इथे होता. कधी कधी अतिशय बोलणाऱ्या व्यक्ती सुद्धा प्रेमाचा स्वीकार करण्याच्या वेळी त्यांना शब्द सापडत नाही. अशीच एक पुढची कविता. परंतु बावदूक हा म्हणून गाजला, बावदूक म्हणजे बडबड्या. बावदूक हा म्हणून गाजला, शब्दचतुर ही म्हणून गाजली. परंतु येता समोर, परंतु येता समोर त्यांच्या गळ्यात सगळी भाषा थिजली. धीट गडी हा त्यासन बंधन, धीट गडी हा त्यासन बंधन, ती प्रतिपादी बंध विमोचन. परंतु होता भेट तयांचे, वळले खाली लाज विमोचन. ती सांगे मी अबला नाही, ती सांगे मी अबला नाही, हा पुरुषार्थ पूजित राही. परंतु येता ती एकांती, पराभवाची फिरली ग्वाही. चाचरला तो, चाचरला तो, चाचरली ती, शब्द मोडले ओठांवरती. कुठे कर्म अन कुठे क्रियापद, अखेर कळले की ही प्रीती, अखेर कळले की ही प्रीती. कुसुमाग्रजांनी आदर्शवाद मांडला, उदात्त ध्येयानं भरलेल्या कविता लिहिल्या, पण तरी सुद्धा वास्तवापासून मात्र कधी पाय सुटू दिला नाही. प्रेमाच्या बाबतीत सुद्धा वास्तवाचं भान आल्यावर जगाला सामोरी जाणारी अशी त्यांची ही कविता स्वप्नाची समाप्ती. ऐकूया. स्वप्नाची समाप्ती. स्नेहहीन ज्योतिपरी मंद होई शुक्रता, काळ्या मेघखंडासत्या किनारती निळ्या. स्वप्ना सम एक एक ताराविरे आकाशात, स्वप्ना सम एक एक ताराविरे आकाशात, खिरे रात्र कण कण प्रकाशाच्या सागरात. काढ सखे, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे देत. रातपाखरांचा आर्त नादनच कानी पडे. ते पण रातकिरीपर्यंत शांत झाले. रातपाखरांचा आर्त नादनच कानी पडे, संपवून भावगीत झोपलेले रातकिडे. पहाटेच गारवारे, पहाटेचे गारवारे चोरट्याने जगावर, येती पाय वाजतात वाळलेल्या पानांवर. शांती आणि विषण्णता दाटलेली दिशातून, गजबज गरजविल जग घटकेने दोन. आता सगळा दिवस सुरू होईल. शांती आणि विषण्णता दाटलेली दिशातून, गजबज गरजविल जग घटकेने दोन. जमू लागलेले दव गवताच्या पातीवर, जमू लागलेले दव गवताच्या पातीवर, भासते भू तारकांच्या आसवानी ओलसर. काढ सखे, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. प्राजक्ताच्या पावलाशी पडे दूर पुष्परास, प्राजक्ताच्या पावलाशी पडे दूर पुष्परास, वाऱ्यावर वाहती हे त्याचे वाढलेले श्वास. ध्येय प्रेम आशयांची, सिग्नेचर असं काही कडवी असत. ध्येय प्रेम आशयांची होतची का कधी पूर्ती, वेड्यापरी पूजतो या आम्ही भंगणाऱ्या मूर्ती. खळ्यामध्ये बांधलेले बैल होवनिया जागे, खळ्यामध्ये बांधलेले बैल होवनिया जागे, गळ्यातील घुंगुरांचा नाद कानी येऊ लागे. आकृतींना दूरच्या त्या येऊ लागे रूपरंग, आकृतींना दूरच्या त्या येऊ लागे रूपरंग, हालचाल पुजबुज होऊ लागे जागोजाग. काढ सखे, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत.
होते म्हणून स्वप्न एक रात्र पाहिलेले. होते म्हणून स्वप्न एक रात्र पाहिलेले. होते म्हणून वेड एक रात्र राहिलेले. प्रकाशाच्या पावलांची चाहुलये कानावर. प्रकाशाच्या पावलांची चाहुलये कानावर. ध्वज त्याचे कनकाचे लागतील गडावर. ओततील आग जगी. सूर्यनारायणाची किरण. ओततील आग जगी. दूत त्याचे लक्षावधी. उजेडात दिसू वेडे आणि ठरू अपराध. उजेडात दिसू वेडे आणि ठरू अपराध. महाराजांनी प्रेमकविता तर लिहिल्याच, पण आपल्या कवितांमधून संदेश दिला तो सुद्धा प्रेमाचाच. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं, असं सांगणारे कुसुमाग्रज प्रेम कुणाकुणावर करावं हे सांगतायत आपल्या प्रेमयोग या कवितेमध्ये. सादर करतायत विनोद सर आणि ऋषभ. प्रेम कुणावर करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम राधेच्या वत्स स्तनांवर करावं. कुब्जेच्या विद्रूप कुबडावर करावं. भीष्मद्रोणाच्या थकलेल्या तीर्थरूप चरणांवर करावं. दुर्योधन कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं. अर्जुन नावाच्या राजेंद्रावर करावं. बासरीतून पाझरणाऱ्या सप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं. यमुनेचा डोह जहरून टाकणाऱ्या कालियाच्या फण्यावर करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठांवर करा. वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करा. गायीच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं. मोराच्या पिसाऱ्यातील अद्भुत लावण्यावर करावं. प्रेम काळजाच्या नात्यावर करावं आणि खडगाच्या पात्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम गोपींच्या मादक लीलांवर करावं. प्रेम गोपींच्या मादक लीलांवर करावं. पेंड्याच्या बोबड्या बोलावर करावं. यशोदेच्या दुधावर, देवकीच्या आसवांवर. प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फळावर करावं. कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावर करावं. ज्याला तारायचं त्याच्यावर तर करावंच, पण ज्याला मारायचं त्याच्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम योगावर करावं, भोगावर करावं आणि त्याहून त्यागावर करावं. प्रेम चारी पुरुषार्थाची झिंग देणाऱ्या जीवनाच्या द्रवावर करावं. प्रेम चारी पुरुषार्थांची झिंग देणाऱ्या जीवनाच्या द्रवावर करावं आणि पारध्याच्या बाणानं घायाळ होऊन अरण्यात एकाकी पडणाऱ्या स्वतःच्या शवावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश. प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश. त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्य काळातील त्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव. कृष्णाशी संदर्भित सगळे आहेत, पण कृष्णाचं नाव कुठेही नाही. प्रेमाचं तत्वज्ञान एवढं सोपं करून सांगणाऱ्या या कवीवर रसिकांनी भरभरून प्रेम केलं नसतं तरच बरं. म्हणूनच एका अज्ञात कवीनं त्यांच्याबद्दल लिहिलंय, देवघरातील फुल उचलून कुणास द्यावे कुणी, तशी नभातील ज्योत आणली तू माझ्या अंगणी. धरतीवरच्या सरत्या काली दिला दिलासा तुवा, कसे जाणले डाक बंगला इकडेही मजा हवा. सरेल लेखन सरेल नाटक सरेल कविता रती, सरेल लेखन सरेल नाटक सरेल कविता रती, ठेसा मधले महाल अणुचे असणे त्यांचे किती. प्रलयंतरवा स्फोट अणुचे होता अवघी धरा, तुटुनी तिचा तरंग तराविल व्योमी चुरा, तरीही असेल झळकत तारा त्यावर शब्दावली, मौक्तिक मंडन मित्रानेही भेट कवीला दिली. वाचायाला बघावयाला नसेल कोणी जरी, वाचायाला बघावयाला नसेल कोणी जरी, कांत कृपेने सदैव वसतील कुसुमाग्रज अंबरी. कुसुमाग्रज कुसुमाग्रजांच्या स्मृतींना उजाळा देतोय आणि अशा वेळी त्यांनी लिहिलेली स्मृती ही कविता विसरून कसं चालेल. सादर करताय स्मृतून करताय. व्हॉट्सअपवर बरेच मेसेज आलेले नाही. सगळं पूर्वीचं ते आठवतं ते आठवतं, हे सगळं चांगलं आहे पण ते आठवत नॉस्टॅल्जिक जे त्यालाच धरून साधारण 9 लाख दीपळ तळपती दीप विजेचे येत, उतरली तारका दळे जणू नगरात, परिस्मरते परिस्मरते आणि करते व्याकुल केव्हा, त्या माझ घरातील मंद दिव्याची वाऱ्यावर येथील रात राणी ही वृंद,
टाकता उसासे चरण चाल हो मंद. परिस्मरतो आणिक करतो व्याकुल केव्हा, त्या परसा मधला एकच तो निशिगंध. हे लावे भवती सागर येथ अफाट, ती रावर श्रीमान इमारतींचा थाट. परिस्मरतो आणिक करतो व्याकुल केव्हा, तो नदी किनारा आणि भुंगला घाट. बेहोश चढे जलशांना येथील रंग, ऋणझुणता नूपुर जीव बने निस्संग. परिस्मरतो आणिक करतो व्याकुल केव्हा, तू आर्त मला जो ऐकविलास अभंग. लावण्यवतींचा लालस येथ निवास, मदिरेत माणका परी करारे फेस. परिस्मरती आणिक करती व्याकुल केव्हा, ते उदास डोळे त्यातील करुण विलास. ते उदास डोळे त्यातील करुण विलास. कुसुमाग्रजांनी प्रेमकविता लिहिल्या, नाटकं लिहिली, सामाजिक काव्य रचलं, पण त्यांनी एखादा उखाणा लिहिला असं म्हटलं तर विश्वास बसत नाही ना. पण अगदी सोन्याच्या ताट्यात चांदीची वाटी अशा धाटणीत लिहिलेली एक कविता ऐकूया. परस सादर करते ऋषाली. मेघाच्या पळसाचा अस्तावर जाळ. मेघाच्या पळसाचा अस्तावर जाळ, अस्ताच्या कंठात माणकांची माळ. माणकांच्या माळेला केशराचे पाणी. माणकांच्या माळेला केशराचे पाणी. केशराच्या पाण्यात बालकवींची गाणी. बालकवींच्या गाण्यात एक उदास पक्षी. बालकवींच्या गाण्यात एक उदास पक्षी. पक्षाच्या पंखांवर श्रावणाची नक्षी. श्रावणाच्या नक्षीत देवळाचे कळस. श्रावणाच्या नक्षीत देवळाचे कळस. कळसावर पुन्हा मेघांचे पळस. खरं तर कुसुमाग्रजांचा काळ जर आपण पाहिला तर तो स्वातंत्र्याच्या स्वप्नानं नवभारताच्या उभारणीनं असा ध्येयानं झपाटलेला असा हा काळ. आणि अशा काळात त्यांच्यासारख्या संवेदनशील कवीचं मन समाजातल्या दुःखाने विचलित झालं नसतं तरच नव्हे. म्हणूनच ते म्हणतात, होय तुमची खानदानी प्रवचन छानच आहे. होय तुमची खानदानी प्रवचन छानच आहे. तुमचे रेशीमकाठी वादविवाद तेही श्रवणीय, मननीय आणि माननीय आहे. तुमचे रेशीमकाठी विवाद तेही श्रवणीय, मननीय आणि माननीय आहे. तुमच्या पायापाशी बसून मी सार आहे. तुमच्या पायापाशी बसून मी सारा ऐकेन. खूप काही शिकेन, पण तूर्त माझ्या सन्मित्रांनो रजा द्या. पण तूर्त माझ्या सन्मित्रांनो रजा द्या मला. पलीकडच्या जंगलामध्ये हिमलाटेमध्ये कुडकुडणाऱ्या, पलीकडच्या जंगलामध्ये हिमलाटेमध्ये कुडकुडणाऱ्या त्या नागड्या पोरांकडे जायचं मला. त्यांच्या अंगणात जाळ पेटवण्याचा. त्यांच्या अंगणात जाळ पेटवण्याचा. महेश्वरजी यांनी सादर केलेली तूर्त ही कविता आपण ऐकू. पहाटे जगावर आलेली हिमलाट श्रीमंतांच्या महालामध्ये शिरत नाही. तिला आश्रय मिळतो तर गरिबांच्या झोपडीत मिळत. हे क्रूर वास्तव कुसुमाग्रज पाहत होते आणि म्हणूनच शोषितांचा, दीनदुबळ्यांचा आक्रोश त्यांच्या कवितेतून आपल्या कानावर पुन्हा पुन्हा आढळत होता. ऐकूया अशीच एक कविता लिलाव सादर करतायत खिरतचा. लिलाव. उभादारी कर लावणी कपाळा. उभादारी कर लावणी कपाळा, दीन शेतकरी दाबुनी उमाळा. उभादारी कर लावणी कपाळा, दीन शेतकरी दाबुनी उमाळा. दूतदाराशी पुकारी लिलाव. दूतदाराशी पुकारी लिलाव. शब्द कसले ते घणाचेच घाव. ओसलेले प्राशून रक्तदाणे. ओसलेले प्राशून रक्तदाणे, उडूनी जाती क्षणी पाखरांप्रमाणे. निघत मागुनी वाजले आणि थाळी. निघत मागुनी वाजले आणि थाळी, गाडग्यांची ये अखेरी सकाळी. वस्तू वस्तूवर घालून या धाड. वस्तू वस्तूवर घालून या धाड, करीत घटकेतच झोपडे उजाड. स्तब्ध बाजूला बसे घरधनी. स्तब्ध बाजूला बसे घरधनीण, लाल डोळ्यातील आटले उदाड. भुके अर्भक अनकवलनी उरास.
पदर टाकून त्या घेई पाजरस. पुढं उघडे ते तिचे न्याहाळून, पुढं थैली तिला वाजवित नाही. आणि हिरे तुझ कसे सावकार, पुढे हास्याचा चहूकडे विखार, पुढे हास्याचा चहूकडे विखार. कोणताही सच्चा कवी हा केवळ सूर्यचंद्र ताऱ्यांच्या वर्णनामध्ये रमत नाही. आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीवर सुद्धा तो निर्भीडपणे भाषण. कुसुमाग्रजांनी सुद्धा त्यांच्या मनाला खटकलेल्या अनेक गोष्टी निर्भयपणे मांडल्या, समाजातल्या विसंगतीवर बोट ठेवलं. अशाच दोन कविता आता पाहूया. आश्चर्य आणि हिंमत. आश्चर्य. ही आदिवासी म्हातारी प्राणांतिक भयाने धडपडत डोंगराच्या कडेला गेली आणि चिकटून उभी राहिली पालीसारखी खडकाला. ती आदिवासी म्हातारी प्राणांतिक भयाने धडपडत डोंगराच्या कडेला गेली आणि चिकटून उभी राहिली पालीसारखी खडकाला. उघडी वागडी हजार सुरकुत्यांच्या कातडीत कोंबलेली हाडांची जीर्णाकृती. मी क्षणभर आदिवासी झालो आणि तिच्याकडे पाहिलं. मी क्षणभर आदिवासी झालो आणि तिच्याकडे पाहिलं. हो आश्चर्य. तिच्या एका थानाच्या गाठोळीवरून लोंबत होतं आपलं पार्लमेंट. तिच्या एका थानाच्या गाठोळीवरून लोंबत होतं आपलं पार्लमेंट आणि दुसऱ्या गाठोळीवरून लोंबत होतं आमचं साहित्य संमेलन. कुसुमाग्रजांची पण त्यांची न वाटणारी मिश्किल भावाची अशी एक कविता हिंमत. बातमी ऐकलीत ना, राजधानीतील सिंहासनाचे सिंह राजकारणाला वैतागून जंगलात पळून गेले आहेत. राजधानीतील सिंहासनाचे सिंह राजकारणाला वैतागून जंगलात पळून गेले आहेत आणि आता शोध जारी आहे अन्य प्राण्यांचा. तसे अर्जदार खूपच आहेत पण कुंभाराच्या सेवेला विटलेले दोघे जण आत्मविश्वासाने सांगतायत फक्त आम्हीच कारण वृत्तपत्रांचे अंक त्यातील अग्रलेखांसह चावून घेण्याची आणि पचवण्याची हिंमत फक्त आमच्यात आहे. कुसुमाग्रजांचं आयुष्य जर आपण पाहिलं तर BA नंतर वृत्तपत्र व्यवसायात काम करत असतानाच अनेक सामाजिक चळवळींमध्ये, सत्याग्रहांमध्ये त्यांचा सहभाग होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर काळाराम मंदिर सत्याग्रहात सुद्धा त्यांनी सहभाग घेतला. पुढे भारताला मिळालेलं स्वातंत्र्य, त्यानंतरचं भारत पाकिस्तान युद्ध, भारत चीन युद्ध, अशा या सगळ्या वातावरणामध्ये सैनिकाबद्दलची त्यांची कृतज्ञता त्यांच्या कवितेतून व्यक्त होते. अशीच एक कविता आपण ऐकूया. खाकी सादर करत आहे पुलत सर. खाकीमधले असेच हे मन. खाकीमधले असेच हे मन, तारतम्य वा शून्यपणाचा विचार तेथे विरून जातो. खाकीमधला देह असा हा, पृथ्वीमधले पेरगळलेले सर्व तणावे क्रूरपणाने तोडणे सारे आपल्या आपण उन्मादाच्या अशा क्षणाला मरून जातो. खाकीमधला देह असा हा, पृथ्वीमधले पिरगळलेले सर्व तणावे क्रूरपणाने तोडून सारे आपल्या आपण उन्मादाच्या अशा क्षणाला मरून जातो. गलवांसाठी आपल्याला आठवू शकते. संसाराच्या सीमेवरती बर्फाच्या मरणाळ तटावर, संसाराच्या सीमेवरती बर्फाच्या मरणाळ तटावर तिथे पहा ती गर्द लाल रक्ताची धारा वाहत आहे. स्फटिकावरती उन्हात धुसर अविवेकाचा गर्भ तांबडा उत्सवतेने नाहत आहे. खाकीमधले असेच हे मन, हिशेबताने नव्हता केला लाभ दरमहा होत रुपयाचा किती खिशाला. नकाशातल्या रेघांसाठी अस्तित्वाचे हवन करावे व्यर्थ कशाला. व्यर्थ कशाला काठीवरती फडफडणाऱ्या फडक्यासाठी जाळून घ्यावे. व्यर्थ कशाला काठीवरती फडफडणाऱ्या फडक्यासाठी जाळून घ्यावे. कान करावे गहन विवेचन आकाशातील आदर्शाचे.
विनीत कोळिष्टक शब्दांचे दूरपणाच्या वळचणी सवा का न बसावे. खाकी मधली अशी माणुसकीचा गहिवर त्यांना येतच नाही. खाकी मधली अशी माणुसकीचा गहिवर त्यांना येतच नाही. हजार मैलांवर ते घरटे पाहत तयाचे करुणेचा कवडसा तमी त्या जातच नाही. बघा बापडी कुणी एकती, बघा बापडी कुणी एकती, चुलीतल्या जाळात खुपसुनी अभाव डोळे. बघा बापडी कुणी एकती, चुलीतल्या जाळात खुपसुनी अभाव डोळे. भ्रमिष्ठतेने एकसारखी पाहत राह. ओटीवरती म्हाता राहतो, हात फिरवतो हवेत भोवती, काही त्याला गवसत नाही, काठी त्याला गवसत नाही. ओटीवरती म्हाता राहतो, हात फिरवितो हवेत भोवती, काठी त्याला गवसत नाही. दोन पाखरे अशब्द बसली परसामधल्या निंबाखाली, पंख कुणाचा उडण्यासाठी उकलत नाही. या सर्वांचा विचार त्याने बर्फावरती कोसळताना केला काही नाही, नाही, मुळीच नाही. पु ल देशपांडेंनी विशाखाचे दिवस नावाचा एक लेख लिहिला. त्यात ते म्हणतात की फलज्योतिष माणसाचं जन्म नक्षत्र मानतो. मला त्या शास्त्रातलं अजिबात गौरव नाही, त्यामुळे माझा जन्म कुठल्या नक्षत्रावर झाला ते मला कळलं नाही. पण माझं तारुण्य जन्माला आलं ते कुसुमाग्रजांनी आकाशात सोडलेल्या विशाखा नक्षत्रावर. कोलाहलातून माझं तारुण माझा स्वतःचा सूर शोधत होतं किंवा सुसंवादी स्वरांची सोबत शोधित होतं. ही सोबत घेऊन कुसुमाग्रज आले. माझ्या तारुण्यातला कवी मला सापडला, सांगायला भेटला. तिथून पुढील वर्ष, पुढील सारे दिवस हे विशाखाचे दिवस. या काळात प्रेम केलं ते विशाखातल्या ओळींनी प्रेमपत्र सजली. भोवतालच्या घडामोडींचे संस्कार ज्यांच्या मनावर या काळात जाणतेपणानं उमटत होते, त्यांच्या त्या यौवन काळातले उद्गाते कुसुमाग्रज होते. कुसुमाग्रज आमचे हिरो नव्हते, ते आमच्यातलेच एक होते. माझ्या अंतःकरणातल्या स्वरकोशात जसे बालगंधर्व गातच असतात, तसेच कुसुमाग्रज कविता म्हणतच नांदत होते. आमच्या जाणीवांना वाचा फुटायची ती त्यांच्या काव्यकृतीतूनच. अशाच या विशाखा काव्य संग्रहातली एक अतिशय प्रसिद्ध अशी कविता जालियनवाला बाग सादर करतोय शौनक बिंदू. मगाशी हिरमदादा मगाशी म्हणाला की काही कविता घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, त्यातलीच ही कविता. खरं तर जालियनवाला बागेचा मी हत्याकांडाचा उल्लेख कवितेत पूर्ण कुठेही नाही, पण तरी पूर्ण ते चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. रक्ताचे नचे ओघळ सुकले अजूनही कृष्णावरचे. येशू ख्रिस्ताला कृष्णावर ठोकून मारलं, खेळ ठोकून मारलं, त्याचा उल्लेख करतात. रक्ताचे नचे ओघळ सुकले अजूनही कृष्णावरचे, विरले ना ध्वनी तुझ्या प्रेषिता अजूनही शब्दांचे. मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष, मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष, प्रेम शांती अन क्षमा यामध्ये वसतो परमेश्वर. आणि इथे हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात, आणि इथे हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात, निशस्त्रांच्या रक्तामासामध्ये नाहतात. मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबायकात, मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबायकात, जगजेत्यांच्या पराक्रमाची स्फूर्ती प्रदरित. पाचोळ्या परी पडली पाहून प्रेतांची रास, पाचोळ्या परी पडली पाहून प्रेतांची रास, नयन झाकले असशील देवा तू अकुले खास. असेल हिवा सैतानाची प्रभूवरी मात, असेल हिवा सैतानाची प्रभूवरी मात, एक जखम अन नवीन येशू तुझ्या काया जात, एक जखम अन नवीन येशू तुझ्या काया जात. येशू ख्रिस्ताचा संदेश जे विसरले त्यांच्यावर आसू ओढणाऱ्या कुसुमाग्रजांनी भारतातल्या महापुरुषांचे मोठेपण विसरणाऱ्या लोकांवर सुद्धा शाब्दिक फटकारे ओढलेच. एक अशीच प्रसिद्ध आणि एक अपरिचित अशा दोन कविता ऐकूया. सादर करतोय शशांक दादा. अखेर कमाई आणि शिवराय. कोणत्याही कवीचं महानपण त्याच्या कविता त्याची कलाकृती आता किती कालातीत आहे किंवा किती रिलेव्हंट आहे याच्याने आपण पॅरामीटर आपण म्हणू शकतो किंवा परिमाण असं म्हणू शकतो. त्या दोन्ही कविता त्याच धर्तीवरती आहेत किंवा त्याची आपल्याला वाही देणाऱ्या आहेत. अखेर कमाई
मध्यरात्र उलटल्यावर शहरातील 5 पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिप्प घालू लागले. मध्यरात्र उलटल्यावर शहरातील 5 पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिप्प घालू लागले. ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी जळलो फक्त माळ्यांचा. शिवाजीराजे म्हणाले, मी फक्त मराठ्यांचा. ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी जळलो फक्त माळ्यांचा. शिवाजीराजे म्हणाले, मी फक्त मराठ्यांचा. आंबेडकर म्हणाले, मी फक्त बौद्धांचा. टिळक उद्गारले, मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा. गांधींनी गळ्यातल्या गळीवर आवरला आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान. एक एक जात जमात तरी आहे तुमच्या पाठीशी. तरी तुम्ही भाग्यवान, एक एक जात जमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती. त्याला धरून महापुरुषांची विडंबना कशी चालू किंवा तो काही अतिरेक चाललाय किंवा आपण जे करतोय त्यांचं त्यालाच धरून शिवराया महाराज, प्रस्थापित आकाशाचा भेद करून भविष्याचा अंतराळ घेणारा तुमचा प्रदीप्त इतिहास आम्हाला समजतच नाही. महाराज, प्रस्थापित आकाशाचा भेद करून भविष्याचा अंतराळ शोधणारा तुमचा प्रदीप्त इतिहास आम्हाला समजतच नाही. आम्ही देऊ पाहत आहोत तुम्हाला तिकीट, या पार्टीच्या आमदारकीचं, त्या पार्टीच्या खासदारकीचं, या पार्टीच्या आमदारकीचं, त्या पार्टीच्या खासदारकीचं. देऊ पाहत आहोत नायकत्व या जातीचं, त्या जमातीचं. देऊ पाहत आहोत नायकत्व या जातीचं, त्या जमातीचं. आणि करू पाहत आहोत तुम्हाला महान बेडूक, आणि करू पाहत आहोत तुम्हाला महान बेडूक आमच्या या 1.5 वितीच्या गटारलेल्या धबक्यात. आमच्या या 1.5 वितीच्या गटारलेल्या धबक्यात. उस्मानाबाद जे काही आम्ही करत होतो ते मोठेपण की जो शेवट करतात त्याने त्या कवितेची उंची काहीचे म्हणजे अनेक वाढत जाते. तर त्याची प्रचिती आपल्याला येते. बातम्या कुठल्याही चॅनलवरच्या पाहिल्या तर रशिया युक्रेन युद्ध हाच एकमेव विषय आहे. पण आपल्या सामर्थ्यावर गर्व करणाऱ्यांना शेवटी शेरास तलाशर मिळतोच, हा आपला इतिहास आहे. अशाच सामर्थ्यशाली शत्रूंमधला संघर्ष कुसुमाग्रजांनी मांडला तो अहि नकुल या त्यांच्या कवितेत ऐकूया. अहि म्हणजे साप आणि नकुल म्हणजे मुंगूस. ओतीत विखारी वातावरणी आग. ओतीत विखारी वातावरणी आग, हा वळसे घालीत आला मंथर नाग. मधुनीच उभारी फणा करी फुत्कार, ये ज्वालामुखीला काय अचानक जाग. कधी लवचिक पाते खडगाचे लवलवते, कधी लवचिक पाते खडगाचे लवलवते. कधी वज धरेवर गगनातून कडकडते, कधी गर्भ रेशमी पोतमध्ये जरतार. प्रमदेचे मादक वस्त्र जणू सळसळते. मार्गावर याच्या सगळं सर्पाचा प्रवास. मार्गावर याच्या लवत त्राणाची पाती, पर्णावर सुमने मोडुली माना पडती. थरथरती झुडपे हादरती नवबेली, जिग गुलाम सारे या सम्राटा पुढे. चालला पुढे तो काय ऐट आनंद, चालला पुढे तो काय ऐट आनंद. अग्नीचा ओहळ ओहळतो जणू मंद. टाकली यमाने कट्यारवा कनकाची, चालली बळींचा वेध घेतही धुंद. वा तांडव करता सोमप्राशुनी काली, रक्तात नाहली शिरमुंडावळ भाली. थैथया नाचता नरड्यांवर प्रेतांच्या, हे कंकण निखळून पडले भूवर काल. चालला पुढे तो लचकत मुरडत मान, चालला पुढे तो लचकत मुरडत मान. अवतरे मूर्तिमान मल्हारातील तान, चांचल्य विजेचे दर्याचे गांभीर्य. चालला मृत्यूचा मान करीच महान, चालला मृत्यू मान करीच महान. हा थांब कुणाची जाळीमध्ये चाहूल, हा थांब कुणाची जाळीमध्ये चाहूल. अंगार कणापरी नयन कुणाचे लाल, आरक्त ओठते ध्वजा जणू रक्ताच्या. रे नकुल आला आला देख नकुल, थबकलाच जागी सर्प घालुनी वळसा. थबकलाच जागी सर्प घालुनी वळसा. रिपू समोरे येता सोडुनी अन आडोसा. भूमीस मारुनी मागे तीव्र तडाखा, घे फणा उभारून मरणाचा काळ. पडलीच उडी की तडितेचा आघात, पडलीच उडी की तडितेचा आघात. उलके परी तळपत कण्यात घुसले तात, वेळख्यावर वेळखे कसून चढवी सर्प.
विळख्यावर विळखे कसून चढवी सर्प फुंफाट करी अनपिशा परित्वेषात. रण काय भयानक लोळे आग जळात आदळती वळती आवळती क्रोधात. जणू जिंकायासी गगनाचे स्वामित्व, जणू जिंकायासी गगनाचे स्वामित्व, आषाढ घनांची झुंजे वादळवा. क्षणी धुळीत गेली वाहत तो विषधार, क्षणी धुळीत गेली वाहत तो विषधार. शतखंडित झाले ते गर्वोन्नत उर, विच्छिन्न तनूतनी उपसुनी काढुनी दात, विच्छिन्न तनूतनी उपसुनी काढुनी दात. वाऱ्यापरी गेला नकुल वनातुनी गीत. संग्राम सरे रक्ताचे ओघळ जाती, आनंदे न्हाती त्यात तृणाची पाती. पिंजून कापसा परी पडे तो नाग, ते खंडगिळाया जमले कीटक भोवती, ते खंडगिळाया जमले कीटक भोवती. महाराजांची कीर्ती या नावाची एक कविता आहे. तर ते म्हणतात, कीर्ती म्हणजे पहिल्या दिवशी फुलमाळ्यांची रास मनोहर. कीर्ती म्हणजे पहिल्या दिवशी फुलमाळ्यांची रास मनोहर, त्याच फुलांची दुसऱ्या दिवशी कचरा कुंडीत पडणारी. आयुष्यातली ही क्षणभंगुरता महाराजांनी ओळखली होती आणि हेच वास्तव त्यांनी मांडले आपल्या मातीची दरपोक्ती या कवितेमध्ये. सादर करते आरवी. मातीची दरपोक्ती. मातीचा दरवळ जेव्हा उठतो त्याचं वर्णन सुरुवातीच्या काही ओळींमध्ये करतात. घनदार मृगाचा प्राशनिया पर्जन्य, घनकधार मृगाचा प्राशनिया पर्जन्य, त्या तुषार्थ भूवर आले नवचैतन्य. उन्माद चढे तो दर्प दरवळे भोवती, थरथरा कापली वर दर्भाची पाती. ते सुस्त धुलीकण गाऊ लागले गीत, कोलाहल घुमला चहूकडे रानात. अभिमानी मानव आम्हाला अवमानी. माती आता तिच्याविषयी बोलते. अभिमानी मानव आम्हाला अवमानी, बेहोश पाऊले पडती आमच्या वरुणी. त्या मत्त पदांना नच जाणीव अजुनी, की मार्ग शेवटी सर्व मातीला मिळती. मातीवर चढणे एक नवा थर. प्रासाद भिडू द्या गगनाला गर्वात, डोलू द्या पताका सत्तेच्या उन्मत्त. दौलती उठू द्या प्राशनी दुर्बळ रक्त, ओसळेल इमला समूळ एका राती. मातीवर चढणे एक नवा थर. दर्पणी पाहू द्या रमणी रूप दर्पात, वा बाहू स्फुरू द्या बलशाली समरात. पांडित्य मांडू द्या शब्दाचा आकांत. ते रूप बुद्धीती शक्ती अमुची भरती, मातीवर चढणे एक नवा थर. पुढे ते म्हणतात, कित्येक सिकंदर जग जिंकून या गेले, कित्येक वाल्मिकी अखेर इकडे आले. कित्येक मनु अन मुनी धुळीने गिळले. स्मृतीतील वैदिक साहित्यातील ज्या स्मृती आहेत त्यातल्या ओळी, स्मृतीतीलही त्यांच्या ओळी अंधुक होती. मातीवर चढणे एक नवा थर. पाहून हासुये तुमचे ताज महाल, अन गर्व तो किती काळ काय जिंकाल. शेकडो ताजही जिथे शोभले काल, ती प्रचंड नगरे आज उंच्या पोटी. मातीवर चढणे एक नवा थर. धनवंत असू द्या दीन भिकारी, कुणी संत असू द्या वा पापी व्यभिचारी. इकडेच वाहते सर्वांची रहदारी, हो भस्म चितेवर सारी नीती अनीती. मातीवर चढणे एक नवा थर. मरणोत्तर वाटे होईल आशापूर्ती,
मरणोत्तर वाटे होईल आशापूर्ती, स्वर्गीय मंदिरे घ्यायला विश्रांती. लाभेल प्रभूची वा प्रमदांची प्रीती, लाभेल प्रभूची वा प्रमदांची प्रीती. त्या व्याकुलमतीला इथेच अंतिम शांती. मातीवर चढले एक नवा ही क्षुद्र बाहुली कोण करी निर्माण, ही क्षुद्र बाहुली कोण करी निर्माण. बेताल नाचवी सूत्रधार हा कोण, मातीतच अंती त्याचेही निर्वाण. मातीतच अंती त्याचेही निर्वाण. स्वामित्व जगाचे अखेर अमुच्या हाती, मातीवर चढणे एक नवा अंती. मातीवर चढणे एक नवा माती सांगे कुंभाराला पायी मज घडविसी, तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी. मातीशी असलेलं हे नातं विसरलं आणि पाय जमिनीमधून सुटले की काय होतं हे त्यांनी आणखी एका कवितेमध्ये मांडलंय. ती कविता म्हणजे आगगाडी आणि जमीन. नको ग नको ग नको ग नको ग आक्रंते जमीन, पायाशी लोळत विन विन होऊन. धावसी मजेत वेगात वरून आणि खाली मी चालले चुरून. छातीत पाडसी किती खिंडारे, छातीत पाडसी किती खिंडारे, किती ढाळसी वरून निखारे. नको ग नको ग आक्रंते जमीन, जाळीत जाऊ तू बेभान होऊन. ढगात धुराचा फवारा सोडून, गरजत गाडी ती बोलली माजून. ढगात धुराचा फवारा सोडून, गरजत गाडी ती बोलली माजून. दुर्बळा अशीच खुशाल ओरड, दुर्बळ अशीच खुशाल ओरड. जगावे जगात कशाला भेकड, ओलादी टाचा या छातीत रोवून. ओलादी टाचा या छातीत रोवून, अशीच चेंदत धावेन धावेन. ओलादी टाचा या छातीत रोवून, अशीच चेंदेत धावेन धावेन. चला रे चक्रांनो फिरत गरारा, गरजत पुकारा आपुला दरा. शीळ अन कर्कश गर्वात फुंकून, पोटात जळते इंधन घालून. शिरली घाटात अफाट वेगात, शिरली घाटात अफाट वेगात. मैलाचे अंतर घोटात गेले. उद्दाम गाडीचे ऐकून वचन, उद्दाम गाडीचे ऐकून वचन. क्रोधात इकडे थरारे जमीन. उद्दाम गाडीचे ऐकून वचन, क्रोधात इकडे थरारे जमीन. दुर्बळ भेकड त्वेषाने पुकारी, घुमले पहाड घुमल्या कपारी. हवेत पेटला सुडाचा घुमारा, हवेत पेटला सुडाचा घुमारा. कोसळे दरीत फुलाचा डोलारा. उठला क्षणार्ध भयान आक्रोश, उठला क्षणार्ध भयान आक्रोश. हादरे जंगल कापले आकाश. उलटी पालटी होऊन गाडी, उलटी पालटी होऊन गाडी ती. हजार शकले पडली खालती, हजार शकले पडली खालती. विशाखा काव्यसंग्रहाची आणखीन एक प्रसिद्ध कविता म्हणजे क्रांतीचा जय जयकार. कशा साई भिजविसी डोळे उजळ तुझे झालं, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक झालं. सरणावरती आज आमुची पेट ताच प्रेते, उठतील त्या ज्वाळांतून धावी क्रांतीचे नेते. लोहदंड तव पायांमधले खळा खळा तुटणार, आई खळा खळा तुटणार. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. स्वातंत्र्याची हीच उर्मी त्यांच्या अनेक कवितांमधून आपल्याला दिसते. अशीच एक कविता स्वर ऐकूया, शशांक दादा सादर करतात. सर्वात मधुर स्वर न मैफिलीतील गाण्याचा, ना पहाडातून झरणाऱ्या पाण्याचा. ना मैफिलीतील गाण्याचा, ना पहाडातून झरणाऱ्या पाण्याचा. ना सागराचा, ना पूजनाचा, ना आमंत्रण पोटातील हसण्याचा. ना सागराचा, ना पूजनाचा, ना आमंत्रण पोटातील हसण्याचा. सर्वात मधुर स्वर कुठेतरी कोणाच्या तरी मनगटावरील शृंखला खळखळा तुटण्याचा. कुठेतरी कोणाच्या तरी मनगटावरील शृंखला खळखळा तुटण्याचा. उस्मानाबादांनी स्वातंत्र्याच्या उदात्त हेतून हाती घेतलेलं जे शस्त्र, त्या शस्त्राचं समर्थन केलं. परंतु शस्त्र हा काही अंतिम उपाय नाही.
हेच त्याने सांगितलं. त्यांनी समर्थन केलं ते प्रेमाचं, माणुसकीचं, युद्धाचं नव्हे. हाच संदेश देणारी त्यांची कविता दीप लावतो. दीपलावतो या कवितेत एक भक्त आणि देवाचा असं एक संवाद आहे. म्हणजे तो आपण जसं जसं ऐकत जाऊ तसं आपल्याला जाणवेल की अगदी चिरपरिचित असा संवाद आहे, अगदी ओळखीचा संवाद आहे. प्रसन्न झाला देव मानवा, प्रसन्न झाला देव मानवा, म्हणे माग तुझं काय हवे. प्रसन्न झाला देव मानवा, म्हणे माग तुझं काय हवे ते. लगेच माणूस म्हणजे क्षणार्धात होतं माणूस. शस्त्र हवे मज माणूस वदला, शस्त्र हवे मज माणूस वदला, साध्य सर्व हो पराक्रम. शस्त्र मिळाले, शस्त्र मिळाले हो समरांगण. युक्रेन रशिया शस्त्र मिळाले हो समरांगण, अवघ्या भूचे हृदय विदारी. शस्त्र मिळाले हो समरांगण, अवघ्या भूचे हृदय विदारी. माखुनिया रक्तात राहिला, माखुनिया रक्तात राहिला, पुन्हा उभा देवाच्या द्वारी. काय हवे देव पण आता कंटाळा माहिती आहे असं नाही. काय हवे तुझं शस्त्र न पुरते, काय हवे तुझं शस्त्र न पुरते, करील शास्त्रचं मंगल जीवन. करील शास्त्रचं मंगल जीवन. ज्ञान साधनी ये ईश्वरता, स्वर्गधरेचे करीन मी. शस्त्र पण मिळालं, हे शास्त्र पण मिळालं. शास्त्र मिळाले, शस्त्र मिळाले, शास्त्र मिळाले, शस्त्र मिळाले, स्वर्गपरी स्वप्नातच राही. शास्त्र मिळाले, शस्त्र मिळाले, स्वर्गपरी स्वप्नातच राही. मानव हतबल आणिक हताश, मानव हतबल आणिक हताश, पुन्हा प्रभूच्या सन्निधी. पहिले पाडे म्हणतात काय हवे तुझं, ते कंटाळायला काय हवे तुझं. फक्त म्हणतो बावरलो मी वाट दिसेना या तिमिरातून, बावरलो मी वाट दिसेना या तिमिरातून. देव म्हणे तुझं जवळीच आहे, देव म्हणे तुझं जवळीच आहे. दीप लावतो तव माणूस, दीप लावतो तव माणूस. महाराजांनी एके ठिकाणी स्वतःच्याच कवितेबद्दल म्हटलंय, विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती, विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती, म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची. जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली, म्हणून नाही खंत ही तिजला मरावयाची. स्वतःच्याच कवितेकडे इतक्या तटस्थपणे बघणारे हे सुमाग्रज स्वतःकडे सुद्धा साक्षीभावानं बघू शकले आणि त्यातूनच स्फुरली की कोण ही कविता. सादर करतोय शोध. बसलो असता निवांत रात्री, बसलो असता निवांत रात्री, टकटक झाली दारावरती. दार उघडता आत सरकली कोणी व्यक्ती, दार उघडता आत सरकली कोणी व्यक्ती. बारीकतेने बघता कळले, बारीकतेने बघता कळले, हुबेहूब ती प्रतिमा माझी दुसरी होती. घाबरलो मी, चाचरलो मी, पुसले त्याला कोण कशाला. स्मित संभावित करून म्हणेतो, स्मित संभावित करून म्हणेतो, पिशाच्च मी तव. स्मित संभावित करून म्हणेतो, पिशाच्च मी तव. गतकालाच्या थडग्यामधला निवास कोंदट असह्य झाला, गतकालाच्या थडग्यामधला निवास कोंदट असह्य झाला. म्हणून आलो मालक जेथे तिथेच थारा मिळे आम्हाला. पिशाच्च, पिशाच्च पण ते होते माझे, आपुलकीने स्वागत केले. पिशाच्च पण ते होते माझे, आपुलकीने स्वागत केले. गप्पा झाल्या, दूरपणाचे अंतर तुटले, आठवणींचे पर्व चाळता काळीज कढले. वाद बखेडे कधी पेटता, वाद बखेडे कधी पेटता, बंदिवान वाघांसम खवळून चिडून बोललो परस्परांना. वाद बखेडे कधी पेटता, बंदिवान वाघांसम खवळून चिडून बोललो परस्परांना. स्वरही चढले, अखेर होता पहाट गेला, अखेर होता पहाट गेला, एक आमच्या मधला निघून. अखेर होता पहाट गेला, एक आमच्या मधला निघून. गेला कोण,
नी कोण राहिला. गेला कोण नी कोण राहिला. हे मज आता जन्मभराचे कोडे पडले. कुसुमाग्रजांनी माणसा माणसातलं नातं मांडलं, माणूस आणि निसर्गातलं नातं उलगडून सांगितलं. तसंच माणूस आणि परमेश्वर यांच्यामधल्या नात्याचा सुद्धा त्यांनी वेध घेतला. सर्वात्मका सर्वेश्वरा याच्यासारखं गाणं असू दे, अजन्म जन्मासी आल्यासारखी कविता असू दे, आपल्याला त्यांचा हाच परमेश्वराचा शोध दिसून येतो. अशाच त्यांच्या देवाबद्दलच्या काही कविता आता ऐकूया. नजर आणि गाभारा. मार्क्स रसेल सारखे सारे निरीश्वरवादी थांबता सृष्टीच्या उमाशी असलेल्या एका कायद्यापासून. मार्क्स रसेल सारखे सारे निरीश्वरवादी थांबता सृष्टीच्या उमाशी असलेल्या एका कायद्यापाशी उदय नाही, अंत नाही, रूप नाही, रंग नाही. उदय नाही, अंत नाही, रूप नाही, रंग नाही, अल्याड नाही, फल्याड नाही अशा पार्थिव कायद्यापाशी एका स्वयंभू जाणीवहीन अस्तित्वापाशी. एका स्वयंभू जाणीवहीन अस्तित्वापाशी. माझ्या तर्काला हे पटते आणि तरीही वाटते की या निरीश्वरवाद्यांनी उत्तरात्री उठून पाहिलेले नाही कधीही चांदण्यांनी खचलेले अपार धुसराने ओथंबलेले आकाश माझ्या नजरेत. देवावरची कविता कुसुमाग्रजांची बऱ्याच जणांनी वाचली. दर्शनाला आलाय या, पण या देवालयात सध्या देव नाही. गाभारा आहे, चांदीचं मखर आहे, सोन्याच्या समाया आहेत, हिऱ्यांची झालर आहे, त्यांचंही दर्शन घ्यायला हरकत नाही. वाजवा ती घंटा आणि असं इकडे या. वाजवा ती घंटा आणि असं इकडे या. पाहिला तो रिकामा गाभारा नाही, तसं नाही. एकदा होता तो तिथे. काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा, दरवाजे बंद करून बरोबर 12ला जेवायचा, 2 तास वामकुक्षी घ्यायचा. सारं काही ठीक चाललं होतं. रुपयांच्या राशी माणिक मोत्यांचे ढीक पडत होते पायाशी. रुपयांच्या राशी माणिक मोत्यांचे ढीक पडत होते पायाशी. दक्षिण दरवाजाजवळ मोटारींचे भोंगे वाजत होते. मंत्र गाजत होते. रेशमी साड्या टेरींचे सूट समोर दुमणत होते. बँकेतले हिशेब हरिणाच्या गतीनं बागडत होते. सारे काही घडत होते हवे तसे. पण एका दिवशी आमचं दुर्दैव. उत्तर दाराजवळ अडवलेला कोणी एक भडंग महार तार स्वरात ओरडला, बाप्पाजी बाहेर या. आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तो गाभरा रिकामा. पोलिसात वर्दी आम्ही दिलीचे. परत कदाचित येईल, पण महारोगांच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यावा की नाही याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टींना. पण महारोगांच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यावा की नाही याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टींना. जयपूरला पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी. पण तूर्त गाभाऱ्याचं दर्शन घ्या. आणि तसं म्हटलं तर गाभाऱ्याचंच महत्व अंतिम असतं. गाभारा सलामत, तो देव पत्रा. आपल्या एका कवितेत म्हणतात, असेसी कुठे तू अखंड मानव यात्रा तुझं शोधते, किंवा असेसी मृगजळ की जे प्रगतीपथे वळते. परमेश्वर नक्की आहे का, असलाच तर तो कुठे आहे, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न त्यांच्या अनेक कवितांमधून आपल्याला दिसतात. अशीच एक अप्रतिम कविता पाऊली चिंते ऐकूया. परमेश्वर आहे आणि कुठल्या रूपात आहे, म्हणजे आपण कधी कोणी सगुण म्हणतो, कोणी निर्गुण म्हणतो, स्थूल सूक्ष्म. तर याच्याच बाबतीत थोडं पुढे गेले त्यांनी. मी एक रात्री त्या नक्षत्रांना पुसले. परमेश्वर नाही भूकत मनमम बसले. परी तुम्ही चिरंतन विश्वातील प्रवासी का चरण केदवा तुम्हास त्याचे दिसले. विचारत आहेत की त्याचे चरण तुम्हाला दिसले. स्मित करुणी म्हणाल्या मला चांदण्या काही तो मुक्त प्रवासी फिरत सदोदित राही. उठतात तमावर त्याची पाऊल चिन्हे त्यांनाच पुससी तू आहे की तो नाही. म्हणतात, जाता जाता गाई नवी, गाता गाता जाई नवी,
गेल्यावरही या गगनातील गीतांमधून निरावले. पुढे ते म्हणतात, माझे जगणे होते गाणे, माझे जगणे होते गाणे, कधी जनाचे कधी मनाचे, कधी घनाशय कधी निराशय, केवळ नाददराने माझे जगणे होते गाणे. अशा या कुसुमाग्रजांबद्दल बोलावं तेवढं कमीच, पण त्यांच्याबद्दलची भावना महेश वझे यांनी एका कवितेमध्ये मांडली आहे, ती ऐकूया. आज म्हणजे 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्म. या निमित्ताने कुसुमाग्रजांना आदरांजली वाहण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. तर तेव्हा मी त्या म्हणजे याच्यात होतोय लोडगोड. तर ते करताना अनेक त्यांच्या कविता वाचल्या, अनेक कवितांचे नवीन अर्थ लागले आणि पण ह्या कवितांच्या विषयांचा आवाका बघून मी थक्क झालो. खरं तर कुसुमाग्रजांवर मी काही बोलावं काही लिहावं एवढी माझी योग्यता नाही, पण त्यांचा शब्दसंभार, त्यातला अर्थ, त्यातला स्वर्गीय असा कलाविष्कार बघून असं वाटायला लागलं की नटसम्राट सारखं एखादं नाटक लिहून जरी थांबले असते किंवा पृथ्वीचं प्रेंगी हे लिहून जरी ते थांबले असते तरी ते श्रेष्ठ झाले असते. या दरम्यान मलाही कवितेचा ज्वर चढला आणि कविता करावीशी वाटली. पण आता प्रश्न असा आला की कोणत्या विषयावर लिहिणार, कारण त्यांनी जवळजवळ प्रत्येक विषय हाताळलाय व प्रत्येक विषयावर असं काही लिहून ठेवलंय की मी बापडा त्यात नवीन भरती काय करणार. त्यामुळे माझ्यासारख्या एका किंचित कवीची व्यथा मांडायचा प्रयत्न केला मी. तर मानून घ्या. तर तात्यासाहेब काय म्हणू तरी काय तुम्हाला, तात्यासाहेब काय म्हणू तरी काय तुम्हाला, अहो एकतरी विषय सोडायचा आम्हाला. तुम्ही प्रेमावर लिहिलं विराहावर लिहिलं, तुम्ही प्रेमावर लिहिलं विराहावर लिहिलं, दर्पोक्तीवर लिहिलं मौनावर लिहिलं, तेजावर लिहिलं तिमिरावर लिहिलं, कथेवर लिहिलं व्यथेवर लिहिलं. तात्यासाहेब काय म्हणू तरी काय तुम्हाला, अहो एकतरी विषय सोडायचा आम्हाला. तुम्ही देवावर लिहिलं सैतानावर लिहिलं, तुम्ही देवावर लिहिलं सैतानावर लिहिलं, माणसावर लिहिलंच माणसातल्या पशुवरही लिहिलं. तुम्ही पृथ्वीवर लिहिलं तारकांवर लिहिलं, चंद्रावर तर लिहिलंच पण सूर्यावरही लिहिलं. तात्यासाहेब काय म्हणू तरी काय तुम्हाला, एकतरी विषय सोडायचा आम्हाला. तुम्ही ग्रीष्मावर लिहिलं श्रावणावर लिहिलं, तुम्ही ग्रीष्मावर लिहिलं श्रावणावर लिहिलं, मातीवर लिहिलं झाडावर लिहिलं. हो चिबुताईवर तर प्रत्येक जणच लिहितो, अहो चिबुताईवर तर प्रत्येक जणच लिहितो, तुम्ही साप मुंगुसावर देखील लिहिलं. तात्यासाहेब काय म्हणू तरी काय तुम्हाला, अहो एकतरी विषय सोडायचा आम्हाला. तुम्ही आसक्तीवर लिहिलं विरक्तीवर, तुम्ही आसक्तीवर लिहिलं विरक्तीवर लिहिलं, वासनेवर लिहिलं शृंगारावर लिहिलं, तुम्ही भक्तीवर लिहिलं शक्तीवर लिहिलं, त्यागावर लिहिलं शौर्यावर लिहिलं. तात्यासाहेब काय म्हणू तरी काय तुम्हाला, अहो एकतरी विषय सोडायचा आम्हाला. तुम्ही कोलंबसाच्या साहसावर लिहिलं बाजीप्रभूच्या शौर्यावर लिहिलं, तुम्ही कोलंबसाच्या साहसावर लिहिलं बाजीप्रभूच्या शौर्यावर लिहिलं, प्रतापरावांच्या वेडावर लिहिलं क्रांतिकारकांच्या बलिदानावर लिहिलं. तात्यासाहेब काय म्हणू तरी काय तुम्हाला, अहो एकतरी विषय सोडायचा आम्हाला. तुम्ही भारत भूवर लिहिलं स्वातंत्र्य देवतेवर लिहिलं, तुम्ही भारत भूवर लिहिलं स्वातंत्र्य देवतेवर लिहिलं, आराध्य शिवरायांवर लिहिलं, आपल्या माय मराठीवरही लिहिलं. तात्यासाहेब काय म्हणू तरी काय तुम्हाला, अहो एकतरी विषय सोडायचा आम्हाला. अहो एवढं सगळं लिहिलं आम्हाला बाकी काहीच नाही ठेवलं, अहो एवढं सगळं लिहिलं आम्हाला बाकी काहीच नाही ठेवलं. पण आम्ही हुशार, शोधलात तुमच्या साहित्यातील एक कच्चा दुवा, शोधलात तुमच्या साहित्यातील एक कच्चा दुवा आणि हे काव्य कारण हे कविश्रेष्ठ तुम्ही आत्मस्तुतीपर काहीच नाही लिहिलं, तुम्ही आत्मस्तुतीपर काहीच नाही. शेवटाकडे येतोच कार्यक्रमाचा. कुसुमाग्रजांनी स्वतःच्या कवितांना समिधा असं म्हटलं. ते म्हणतात, समिधार्थ सख्याया त्यात कसा ओलावा, समिधाच सख्याया त्यात कसा ओलावा, कोठून फुला परिवा मकरंद मिळावा. जात्याच वृक्षया एकच त्या आकांक्षा, जात्याच वृक्षया एकच त्या आकांक्षा, तव अंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा, तव अंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा. कुसुमाग्रजांच्या कवितांमधनं हीच स्फूर्ती घेऊन आपण घरी जावं असा आमचा हेतू आहे आणि म्हणूनच शेवट वेडात मराठी या गीतानंतर. वेडात मराठी आपण सगळ्यांनी गायचं, त्याच्यावर सुरुवातीचे तुमच्या जे गाण्यामध्ये नाही आहेत ते आता आम्ही आधी म्हणतो आणि मग आपण सगळ्यांनी एकत्र वेडात मराठी कार्यक्रम आपण संपवू. पण त्याच्यानंतर इच्छा अशी आहे की आपल्यापैकी आणखी कोणी जयंतकांनी तर आम्हाला काही कविता पाठवल्याच होत्या, त्याचं आपण वाचन आपण करूच. कुसुमाग्रजांच्या कवितांचं वाचन आपल्याला कोणालाही करायचं असेल
तर आपण करू शकता, पण त्याच्याकरता आपण पब्लिक फोरम आपण नंतर ओपन करू. आपण वेदांत मराठीने कार्यक्रमाची सांगत आहोत. श्रुतिधन्य जाहल्या श्रवणी आपली वार्ता. श्रुतिधन्य जाहल्या श्रवणी आपली वार्ता. रण सोडून सेना सागर मुझे पळता. अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता. भर दिवसा आम्हा दिसू लागली रात. वेडात मराठे वीर दौडले साथ. वेडात मराठे वीर दौडले साथ. ते कठोर अक्षर एक एक त्यातील. ते कठोर अक्षर एक एक त्यातील. जाळीत चालले कणखर ताठर दिल. माघारी वळणे नाही मराठी शील. माघारी वळणे नाही मराठी शील. विसरला महाशय काय लावता जात. वेडात मराठे वीर दौडले साथ. वेडात मराठे वीर दौडले साथ. वर भिवई चढली दात दाबिती ओठ. वर भिवई चढली दात दाबिती ओठ. छातीवर तुटली पटबंधाची गाठ. डोळ्यात उठे काहूर ओलवे काठ. म्यानातून ओसळे तलवारीची पात. वेडात मराठे वीर दौडले साथ. वेडात मराठे वीर दौडले साथ. जरी काल दाविली प्रभू गनिमांना पाठ. जरी काल दाविली प्रभू गनिमांना पाठ. जरी काल विसरलो जरा मराठी जात. हा असा धावतो आज अरिशिबिरात. तो मान करी हा घेऊन शिर करात. वेडात मराठे वीर दौडले साथ. वेडात मराठे वीर दौडले साथ. ते डोळे किंचित बोले. ते फिरता बाजूस डोळे किंचित बोले. सरदार सहासन सावनी उठले शेरे. रिकिटी टाकले पाय फेरले भाले. उसळले धुळीचे मेघ सात निमिषात. उसळले धुळीचे मेघ सात निमिषात. वेडात मराठे वीर दौडले साथ. वेडात मराठे वीर दौडले साथ. आश्चर्य मुग्ध टाकून मागुती सेना. आश्चर्य मुग्ध टाकून मागुती सेना. अपमान बुजवण्यासारख अर्पुनी माना. छावणीत शिरले थेट भेट गनिमाना. कोसळल्या उलटा जळ सात दर्यात. कोसळल्या उलटा जळ सात दर्यात. वेडात मराठे वीर दौडले साथ. वेडात मराठे वीर दौडले साथ. खालून आगवर आग आग बाजूनी. खालून आगवर आग आग बाजूनी. समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी. गर्दीत लोपले सात जीवते मानी. खडसात जळाले अभिमानी वणव्यात. खडसात जळाले अभिमानी वणव्यात. वेडात मराठे वीर दौडले साथ. वेडात मराठे वीर दौडले साथ. दगडावर दिसतील अजूनी ते तलाटाचा. दगडावर दिसतील अजूनी ते तलाटाचा. ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा. क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा. अद्याप विराळी कुणीवाऱ्यावर गात. अद्याप विराळी कुणीवाऱ्यावर गात. वेडात मराठे वीर दौडले साथ. वेडात मराठे वीर दौडले साथ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी.
आता आपण आपल्यापैकी कोणाला जर जयंतकांनी तर आम्हाला काही चांगल्या कविता छान पाठवल्या होत्या त्या आमच्याकडून. खरं तर प्रश्न ऑलवेज सिलेक्शनचा तुम्ही कुठल्या घ्यायच्या आणि कुठल्या नाही घ्यायच्या, आणि आम्हाला माहित नव्हतं की किती जण येणार आहेत. काल तर दोघा जणांनीच सांगितलं होतं की आम्ही म्हणजे ते सादर करणारे, पण आम्हाला आमचा आनंद खूप महत्वाचा होताच, त्यामुळे आम्हाला असा प्रश्न नव्हता करायचं किंवा नाही करायचं. आपण आपले नेहमी सर्कल करून बसायचं का समोर बसायचं एवढा विषय होता. कविता म्हणणारच होतो, पण सिलेक्ट कुठल्या करायच्या हा प्रश्न होता. त्याच्यामुळे काय 2-3 रात्री आम्ही घालवून आम्ही काही कविता काढल्या, आणि पण अर्थातच कितीतरी कविता बघताना आम्हाला असं वाटलं की अरे ही तर घ्यायला पाहिजे, ही तर घ्यायला पाहिजे, आणि त्याच्यात आज ज्यांना त्यांनी अजून भर घातली आणि म्हणाले की अरे आपण घ्यायला हवा, त्याच्यात आपण काही कविता. पण त्यामुळे गंमती कशी झाली की आपला पुढचा मराठी भाषेचा दिनाचा कार्यक्रम तयार आहे. आणि याच्यात जोडून एकच सांगतो, म्हणजे जत्रेत बालक गेल्यावर कसं त्याला हा स्टॉल घेऊ, हे घेऊ किंवा ते घेऊ अशी आमची अवस्था झाली होती. पण यांचा म्हणजे स्टॉलच किंवा ती जत्राच एवढी मोठी आहे की आमच्या 2 मूर्तींमध्ये किंवा याच्यात जेवढं राहिलं तेवढंच आम्ही घेतलंय. तर समजलं. त्यांच्या काही भेटक्या कविता आहेत. हो, त्याच्यात 2-3 छोट्या छोट्याच आहेत. एक आहे अशा चांदण्या. अशा चांदण्या अष्टमीच्या मौक्तिक मंद चांदण्यात समज आपण भेटलो एखाद्या निवांत टेकडीवर. अष्टमीच्या मौक्तिक मंद चांदण्यात समजा आपण भेटलो एखाद्या निवांत टेकडीवर, तर तू म्हणशील ही भेट पूर्वीच झाली असती तर तुझ्या माझ्या आयुष्याचे नकाशे बदलले असते. तर तू म्हणशील ही भेट पूर्वीच झाली असती तर तुझ्या माझ्या आयुष्याचे नकाशे किती बदलले असते. मी म्हणेन बदललेही असते, मी म्हणेन बदललेही असते. आणि तरीही याच टेकडीवर अशाच चांदण्या तुला नाही पण कोणाला तरी तुला नाही पण कोणाला तरी भेटलो. मध्यमवर्गीयांच्या समस्या असो त्याची छोट्या कविता. मध्यम वर्गापुढे समस्या हजार असेल, मध्यम वर्गापुढे समस्या हजार असतील, परंतु त्यातील एक भयानक फार उग्रती पीडित सारे या प्रश्नाने धसका जीवा चहा कपाने प्यावा अथवा बशीत द्या. पण उग्र समस्या. मध्यम वर्ग विचारशीलता. उद्या म्हणू की आज म्हणावे अथवा काही न म्हणता मन व्यक्त करावे, अशा विचारी चोरगतीने वर्षे गेली निघून 16. 4 अपत्ये आणि नंतर संगे घेऊन समोर आली ती वेल्हाळ. ती समोर आहे ती वेल्हाळ. आणि ही त्यांची एक वेगळ्याच प्रकारची कविता आहे. यातली उदाहरणं, रूपक, उपमा वगैरे हे थोडस वेगळं आहे, पण फार शेवटी अर्थात जसं म्हटलं तसं शेवट फार सुंदर करतात. मी आहे शब्द लंपट, शब्दांच्या वारांगणात सज्जावर उभ्या राहून फणवतात मला. मी आहे शब्द लंपट, शब्दांच्या वारांगणात सज्जावर उभ्या राहून फणवतात मला. कुठल्या तरी 10 रसायनात वितळतात सारे प्रतिकार, आणि मी जातो ते बहिष्कृत दरवाजे लोटून सरळ आत अर्थाचा हिशोब न करता. अशा त्यांच्या काही वेगळ्या कविता आहेत. त्यांच्या अत्यंत उदात्त वगैरे सगळं करतात, पण ते असं प्रत्येक त्याला एक जशी अशी खट्याळ बाजू असते तशी त्याची खट्याळ असते. मला ते भेटून आला होता
आठवण सांगू शकतो कविता नाही आठवण वर्ष अक्षरशः देव दिसावा असं मला अजून मधात असं आवाज त्यांचं व्यक्त करणं जे आहे ना समोरच्यांना अगदी तुम्ही गेला तर मस्तकच असं आम्ही जास्त वेळ नव्हतो कारण बरेच बघायचं कनेक्ट करून नाही बघायचं कसं असं म्हणजे तेजस्वी वाटलं मला बस त्याच्यासाठी ती गोष्ट जवळजवळ 25-30 वर्ष मी केलं जर कोणाला कविता सादर करायची कुसुमाग्रज काही पुस्तकं पण आहेत सांगायचं होतं कुसुमाग्रज नाशिकला मी एका कामासाठी गेलो होतो तेव्हा आम्ही रिक्षात चाललो वाटेत कुसुमाग्रज चौक आणि ते शिल्पाकृती असं त्यांचं आहे का स्मृत्यर्थ केलेलं म्हणजे पुस्तकं आणि असं प्रतिकृती केलेली ती चौक बघून मी सहज समजा म्हटलं की बहुतेक इथे कुसुमाग्रजांचं घर वगैरे जवळ असावं. मला विशेष काय वाटलं रिक्षावाल्याला मी सहज रिक्षावाल्याने ऐकलं आमचं रिक्षावाल्याने मला विचारलं तुम्हाला जायचंय का त्यांचं घर कुठे जवळ असेल तर बघायचं. कुसुमाग्रज जाऊन तेव्हा बरीच वर्ष झाली त्यांनी मला घर घेऊन दाखवलं ते राहायचंय कुसुमाग्रज. पुढचा विशेष घर माहिती होतं हे विशेषच आहे लेखकाचं किंवा कवीचं घर माहिती म्हणजे खरंच मी म्हटलं इथपर्यंत पोहोचले एक खरोखर सर्वांची त्यांचा हे होतं ना कनेक्ट त्यांचं म्हणजे तळागाळापर्यंत असा त्या काळांची त्यांचा संपर्क असायचा हे परत त्याच्या पुढचं म्हणजे मला रिक्षावाल्याने मला विचारलं की कुसुमाग्रजांचं नाव तुम्हाला माहितीये का पूर्ण नाव मी जरा नाव सांगितल्यावर त्याला जरा म्हणजे असं आपण योग्य माणसाला मला हे दाखवलं चेहऱ्यावर हे मला आश्चर्य वाटलं की इतका हे असावं. आणि ही साधारणपणे 2006-07 वगैरेची गोष्ट असते ते त्यांचं निधन झालं 99 साली 7 वर्ष पण होऊन गेले. कविता कुसुमाग्रज जेव्हा गेले तेव्हा पेपरला आले होते मी तेव्हा वाचले होते विशाखामध्ये वगैरे नाही स्वधर्म म्हणून कविता करायची. दिवसाचा गुण प्रकाश आहे रात्रीचा गुण श्यामलता गुण गगनाचा निराकारता मेघांचा गुण व्याकुळ श्रेयस करतो असो नसोवा निज धर्माविण नाही गती श्रेयस करतो असो नसोवा निज धर्माविण नाही गती कैद चराचर अपुल्या ठाई त्यात मुक्तत्या तात गती सांगशील का कधी धरेला सांगशील का कधी धरेला वाहत जातू जळापरी सांगशील का कधी धरेला वाहत जातू जळापरी धगधगत्या बिजलीस रसाया दवाप्रमाणे फुलावरी तसेच आहे मी पण माझे तसेच आहे मी पण माझे तयासारखे तेच असे अपार काळामध्ये बनावट एकाची दुसऱ्या समजते ते कसा धर्म वेगळा आहे अभेद्य असेल. मला खरं सांगायचं तर ह्या शेवटच्या कडव्याचा अर्थ नीट कळला नाही जर तुम्ही समजावून सांगितलं तर बरोबर आहे. अभेद्य असले अजिंक्य असले भले बुरे पण तुटेल काय तुटल्यावरती आणि काही शून्य वाचून उरेल असं तिचं शेवट आहे. आपला स्वतःचा एक धर्म असतो त्याप्रमाणे आपण जगत असतो. आम्हाला बदलायला सांगू नका पण त्याचबरोबर मला असं वाटतं की
त्यांना हे पण सांगायचं की दुसऱ्याचा पण तसा धर्म असतो, यू हॅव टू ऍक्सेप्ट दॅट. विचारांचा उल्लेख आपण करायला. आणि जी गीता आहेत या सुराला चंद्रमा हो किंवा ययाती देवयानी मधली परीक्षी ते पद्धती. गगन सगळं त्याच्यामध्ये त्यांचंच आहे. जन्मग्रंथ सगळ्यात पुढं आहे. सर्वात महत्वाचं धरतीला नाटक बरेच आहेत. मी एक मुख्यमंत्री झाला तर त्यांनी एक नाटक तसंच मला वाटतं आनंद नाटका मधला एक खेळ होता. मी आता जोपर्यंत कोणी घेत नाही म्हणून मी आपला तोपर्यंत फिलर देतो. नांदी नंतर पडदा उघडला तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो. नांदी नंतर पडदा उघडला तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो. हजारो रंगीबेरंगी शब्दांनी शरीरभर उरावणाऱ्या असंख्य आविर्भावांनी, भीतींनी, आशांनी, अपेक्षांनी आता भरत वाक्य संपल्यावर सर्व प्रेक्षालय रिक्त झाला. आता भरत वाक्य संपल्यावर सर्व प्रेक्षालय रिक्त झालं आहे आणि संहितेत नसलेल्या प्रयाणाची तयारी करीत मी उभा आहे रंगमंचावर एकटा, समोरच्या प्रेक्षालयाप्रमाणेच संपूर्ण रिकामा. माझ्याकडे देऊन झालं. मी उभा आहे रंगमंचावर एकटा, समोरच्या प्रेक्षालयाप्रमाणेच संपूर्ण रिकामा. मी उच्चारलेले काही शब्द अजूनही प्रेक्षालयातील धुसर मंद प्रकाशित हवेवर पिंजारलेल्या कापसांसारखे तरंगत आहे. माझे काही आविर्भाव रिकाम्या खुर्च्यांच्या हातांना बिलगून बसले आहेत. मी निर्माण केलेले हर्षविमर्शाचे क्षण पावसाने फांद्यांवर ठेवलेल्या थेंबांसारखे भिंतींच्या कोपऱ्यावर थरथरत आहेत अजूनही. हा एक दिलासा माझ्या रितेपणाला. नाटक संपल्याची खंत ही आहेच. नाटक नव्हे, 3 तासांचे एक अर्करूप अस्तित्व संपले आहे. पण संपले आहे ते फक्त इथे माझ्याजवळ. माझ्या त्या अस्तित्वाच्या कणिका घेऊन 1000 प्रेक्षक घरी गेले आहेत. मी एक होतो तो अंशांशाने हजारोंच्या जीवनात, कदाचित स्मरणातही वाटलो गेलो आहे. सुमाग्रज किंवा असे जे म्हणजे लोकोत्तर पुरुष म्हणतात तसं त्यापैकी जे असे जे कलाकार असतात त्यांचं एक आपण निरीक्षण केलं तर असं जाणवतं की त्यांच्या लेखणीला किंवा त्यांच्या कलाकारीला अदाकारीला एक वेगळी धार चढते. कधी तर मातृभूमी, देशभक्ती, सैनिक, क्रांतिकारक असा साधारण विषय असेल तेव्हा त्यांच्या लेखणीला एक वेगळी धार चढते. तशी एक ही कविता आहे. पुतळे आभार मानतात. तुमचे हार पोचले, तुमचे हार पोचले, जयघोष पोचले, कल्पनेतही नसलेले लष्करी कुर्निसातही पोचले. फासावर चढताना, संसार जाळताना, रक्त सांडताना आमचे एक स्वप्न. रंकांच्या माथ्यावरील छपराचे, उघड्या अंगावरील वस्त्रांचे, उपाशी पोटातील अन्नाचे, स्वातंत्र्याच्या सफलतेचे. घोष विरल्यावर दिवे विझल्यावर मध्यरात्रीच्या निवांतात गिधाडांचे थवे आले, त्या स्वप्नाचे तुकडे चोचीत घेऊन तेही पोचले. म्हणायचे झूम ऑनलाईन कोणाला माहिती.
काही कविता मोठ्या आहेत म्हणून आम्ही टाळल्या. बांधकडे 4 ओळी किती सुंदर. हो सप्ताह करण्यासारखा हो खरं हो अनम्यूट नाही केलं त्यांनी. हा नमस्कार विनोद सर, आवाज येतोय माझा? येतोय. खूप सुंदर कार्यक्रम चालू आहे, मी ऐकतोय सुरुवातीपासून. ह्याच्यामध्ये फक्त 1-2 मिनिटं सगळ्यांची घेऊ इच्छितो. कारण गंमत अशी आहे की कुसुमाग्रजांच्या कविता किंवा ज्यांना आपण विवा म्हणून संबोधतो, तात्या म्हणून संबोधतो, त्यांच्या कविता ह्या ऐकताना, हा अनुभवताना म्हणजे कवितात कवी जे आहे ना ते तो प्राण ओततो असं म्हणतात. आणि तुम्ही सगळे जे बोलताय किंवा त्या कविता वाचताय ह्याच्यामध्ये तुम्ही प्राण ओतताय त्याच्यामध्ये. आणि त्या म्हणून त्या कवितांच्या शब्दांच्या पलीकडे जाऊन आपण ते सगळे म्हणजे जे कवींनी जी भावना धरून जी कविता लिहिली आहे त्याच्या सकट जे वाचक आहेत आणि त्याच्या सकट जे श्रोते आहेत हे सगळे एकरूप होऊन ऐकणं हे त्या कवीचं समाधान असतं असं मला वाटतंय. आवाज येतोय ना सगळ्यांना? येतोय. तर एकदा म्हणजे कविता ही मला फक्त एवढंच सांगायचं होतं की कविता ह्या कवींना जी सुचलेली आहे ना, म्हणजे जर आपण विवांची जर मुलाखत ऐकली किंवा गदिमांची जर मुलाखत ऐकली तर गदिमांना कधीच असं काव्य हातात किंवा विवांना सुद्धा काव्य कधी हातात म्हणजे साम्य मला पुलं, गदिमा आणि विवा ह्यांच्यामध्ये हेच वाटतं की ह्यांनी कधीही हातामध्ये कागद घेतला नाही, एखादा कोरा कागद घेतलाय, हातात पेन घेतलाय आणि कविता लिहायला सुरुवात केली, असं यांनी कधीही केलं नाही. अगदी प्रवासामध्ये असताना एखाद्या तिकिटावरती मागच्या ह्याच्यामध्ये काहीतरी त्यांना सुचलं आणि त्यांनी लिहिलं. म्हणजे गदिमांना सुद्धा गीत रामायण त्यांनी इतके कागदाचे बोये करून फेकले आणि एखादा चहाचा कप आला आणि त्यांनी थांबवलं पत्नीला आणि सांगितलं, थांब मला काहीतरी सुचतंय. आणि मग त्याच्यानंतर गदिमा जवळपास 2.5 तास उठले नाहीत आणि मग गदिमांच्या हातून गीत रामायण लिहिलं गेलं. म्हणजे ह्या कवींची जी कल्पना आहे ना, कवी कल्पना, त्या कवितेमध्ये आपण जोपर्यंत उतरत नाही ना तोपर्यंत आपल्याला अनुभवता येत नाही. आणि ह्याचाच एक अनुभव तुम्हाला फक्त सगळ्यांसमोर तुम्ही मला संधी दिली आहे बोलण्याची म्हणून मी बोलण्याचा प्रयत्न करतोय. वृषाली मॅडम असतील किंवा विनोद सर असतील यांना मी म्हणजे वृषाली मॅडमना वैयक्तिक ओळखतो, विनोद सरांना सुद्धा ओळखतो. एक मुलाखत होती विवांची. त्या मुलाखतीमध्ये विवा म्हणालेले म्हणजे कुसुमाग्रज म्हणालेले की माझी कविता जी आहे ना ती माझी कविता अलिप्त आहे. तेव्हा मी विचार केला की कुसुमाग्रजांची कविता अलिप्त कशी असू शकते? त्यांना म्हणजे प्रत्येक कवीला त्या कवितेमधनं त्यांच्या शब्दांमधनं काहीतरी असतं की त्यांना बोलायचं असतं. म्हटलं त्यांची कविता अलिप्त म्हणजे काय? त्यांची कविता एकरूप म्हणजे काय? विवा म्हणाले की माझी कविता ज्याला ओळखता येईल ना तो कुसुमाग्रज म्हणून समजा तुम्ही. इतकं टोकाचं ते बोललेले. तेव्हाचा तो एक छोटासा प्रयत्न होता. त्यांची ती कविता ह्यांच्यावरती तर मी विनोद सरांची परवानगी मागतोय की मी 2 मिनिटं ती कविता म्हणू शकतो का? की त्यांची ती अलिप्तता म्हणजे नेमकं काय? हो मांडा ना. म्हणजे आता आपण कुसुमाग्रजांच्या दृष्टिकोनातून पाहूया या कवितेकडे. आणि ही कविता पूर्ण त्यांच्या कवितेवरती आहे की त्यांचे बोल, त्यांच्या भावना, त्यांचे शब्द. कवितेची सुरुवात होते, ती अलिप्त त्यात असलेली, ती अलिप्त त्यात असलेली, हसणारी, डोलणारी, क्वचित शांत बसणारी. कुसुमाग्रजांची कविता ती अलिप्त त्यात असलेली, हसणारी, डोलणारी, क्वचित शांत बसणारी, खोटं की खरं पण दाद देणारी. असूनही त्यांच्यामध्ये अलिप्त उगाच उरलेली. काय द्वंद्व तिच्या मनातले तिलाच न कळे काही. द्वंद्व म्हणजे युद्ध, म्हणजे आपण म्हणतो ना क्षणोक्षणी आम्हा युद्धाचा प्रसंग. मग कुसुमाग्रज सांगतायत त्या कवितेबद्दल की काय द्वंद्व तिच्या मनातले तिलाच न कळे काही, तिच्याच प्रश्नांची उत्तर तिच्याच प्रश्नांमध्ये दडलेले काही, तरीही थोडी अशांत भासे अडकलेल्या भ्रमरापरी, तरीही थोडी अशांत भासे अडकलेल्या भ्रमरापरी, असूनही सगळ्यांमध्ये ती अलिप्त उगाच उरलेली.
हे सगळे वेडे अनुभवत होते बोल तिचे मात्र. हे वेडे सगळे अनुभवत होते बोल तिचे मात्र. तो न्याहाळत तिला समीप नसुनी त्याला अवगत होते परी. असूनी सगळ्यांमध्ये त्यांच्यात उरलेली ती एकरूप परी. ती होती तोवर तो होता. ती होती तोवर तो होता. सहज बसला होता सहज उठूनही गेला. सहज बसला होता सहज उठूनही गेला. न सांडणारे अश्रू पुसूनी शेला. पाहत होता नसूनही तिला. कविता मात्र गलित गात्र ओल्या झाल्या. कविता मात्र गलित गात्र ओल्या झाल्या. एवढंच सांगितलं की म्हणजे कुसुमाग्रजांना त्यांच्या कवितेबद्दल शेवटी अलिप्तता वाटली. त्याचं कारण एकच होतं, कारण त्या कवितेमध्ये त्यांनी शब्द ओतलेले नव्हते, त्या कवितेमध्ये त्यांनी प्राण ओतलेला होता. आणि आजच्या कार्यक्रमामधून मला मी हाच अनुभव घेतोय की आपण सगळे इतक्या निरागसतेने इतक्या प्राणपणाने सगळे कविता म्हणताय आणि हे ऐकताना फार समाधान वाटते. कुठून तरी कुसुमाग्रज सुद्धा ऐकत असतील, त्यांना सुद्धा फार समाधान वाटत असेल. एवढंच बोलायचं होतं. धन्यवाद. सरांना श्रावण लागलं त्यांचं झालं. हो हो हा सर आला सर. इतका सुंदर कविता वाचू शकतो तरी सुद्धा खूप आवडली जाताना म्हणते. कवितेचं नाव त्यांच्यासाठी. ते सगळ्या कर्मकांडांमध्ये ईश्वर बघतात त्यांना टोचणारी कविता आहे. एखाद्याला असं वाटतं की ही नास्तिकाची कविता आहे, पण तसं नाहीये. फक्त कर्मकांड देवाने रेखावे याच्यामध्ये तो देव समजतात त्यांच्यासाठी. फार सुंदर. त्यांच्यासाठी. देव जयांना माहित नाही त्यांच्यास्तव देऊळ. देव जयांना माहित नाही त्यांच्यास्तव देऊळ. विशाल शिल्पे धूप नगारे पूजेचा गोंधळ. धर्म न उमजे त्यांच्यासाठी. धर्म न उमजे त्यांच्यासाठी. शतकांच्या संहिता मृत शब्दांची कवळून थडकी बसलेली अंधता. अंधविश्वास. डोळे पांगळे पृथ्वीवर जे उस्करल्या चेतना. लोळे पांगळे पृथ्वीवर जे उस्करल्या चेतना. त्यांच्यासाठी सोज्वळ सुंदर स्वर्गाच्या कल्पना. त्यांच्यासाठी जान जाणवे नीती हृदयातील. त्यांच्यासाठी जान जाणवे नीती हृदयातील. नरनारींच्या निर्बंधांचे दुंबाया पलवल. आणि शेवट नेहमीप्रमाणे विशेष. माणुसकीचे प्रखर रूप ना बघतीचे पामर. माणुसकीचे प्रखर रूप ना बघतीचे पामर. त्यांच्यासाठी दुबळे अश्रू करुणेचे पाझर. त्यांच्यासाठी दुबळे अश्रू करुणेचे पाझर. परवानगी घेऊन तसं बराच उशीर झालाय, पण म्हणजे प्रामाणिकपणे सांगायचं तर मी जेव्हा आम्ही हे बघत होतो तेव्हा पहिल्यांदाच मी ही कविता वाचलेली आहे. अशा बऱ्याच कविता मी पहिल्यांदाच वाचल्या. तर त्याच्यातली एक चंद्र म्हणजे मगाशी सरांनी 1-2 चंद्रावरती हे केल्याच. असे अनेक चंद्र येऊन गेले चांदणं देऊन गेले. असे अनेक चंद्र येऊन गेले चांदणे देऊन गेले. पण चांदणं देण्यासाठी त्यांनी मागितलं होतं मोल माझ्या आकाशाचं. पण चांदणं देण्यासाठी त्यांनी मागितलं होतं मोल माझ्या आकाशाचं. पण तुझा चंद्र इतका आत्ममग्न इतका निस्वार्थ की त्यानं माझा आकाश तर राहोच पण माझा अंधारही मागितला. मगाशी ओघळलेल्या कवितांचा एक उल्लेख केला. ओघळलेली कविता पण आता आपल्याकडे वेळ आहे म्हणून ती घेतोय. आपल्याला हे सगळ्यांना माहिती महापुरुषांचा पराभव त्यांचे अनुयायीच करतात. हे जे संविधान त्याच्यावर जर कविता रचायची असेल तर त्याच्यासाठी कुसुमाग्रजांसारखा तेवढ्या ताकदीचा दुसरा कविता नाही. त्याचा प्रत्यय आपल्या कवितेत नाही. छोटीशी कविता आहे प्रार्थना. त्याचं नाव आहे प्रार्थना. महापुरुष मरतात तेव्हा जागोजागचे संगमरवरी दगड जागे होतात. महापुरुष मरतात तेव्हा जागोजागचे संगमरवरी दगड जागे होतात. आणि चौकातल्या शिल्पात त्यांचे आत्मे चिरून त्यांना मारतात. पुन्हा एकदा बहुधा कायमचेच
म्हणून महापुरुषाला मरण असते दोनदा. म्हणून महापुरुषाला मरण असते दोनदा, एकदा वैऱ्यांकडून आणि नंतर भक्तांकडून. एकदा वैऱ्यांकडून आणि नंतर भक्तांकडून. हे संगमरवरी मरण तुला न लाभो, ही माझी या शुभदिनी मनोमन प्रार्थना. समावेशांच्या बद्दल पण हीच भावना करूया. आणि ह्या आता औपचारिक कार्यक्रमाचा शेवट इथे करूया. युट्यूब वरती जे लाईव्ह जॉईन झाले होते, झूम वरती जॉईन झाले होते आणि इथे जे लोक आले होते त्यांना मनापासून धन्यवाद. आमचा छोटासा प्रयत्न तुम्ही गोड बनवून नाही, खूपच छान झाला कार्यक्रम. मी ऐकतोय मगासपासून. अतिशय अप्रतिम सादरीकरण आणि ही संकल्पनाच खूप आवडली मुळात, की या दिवशी आपण अशा पद्धतीचा कार्यक्रम करावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज एक खूप छान बातमी पण म्हणजे मला नव्याने कळली की समाज माध्यमांवरती मराठीचं जे प्राबल्य आहे ते वाढतंय आणि म्हणजे सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या भाषांपैकी ती एक आहे. हे वाचून सुद्धा फार बरं वाटलं. आणि दुसरी गोष्ट, महेशजी तुमची पण कविता खूप आवडली. वेगळाच एक खूप छान, खूप छान, मस्त कार्यक्रम होता. कविता जर ती आली नसती ना तर ती सांगणार होती की हे करतात. अक्षरशः वेळी झाली आणि ती खूप फॉरवर्ड पण केली, शेअर पण केली. पण त्यांनी आत्मस्तुती पण कविता लिहिली, तुम्ही लिहून आता आमच्यासाठी काय. त्याच्या रिपोर्ट तसेच म्हणले, पण आम्ही हुशार. थोडा हुशार काहीतरी शोधावं लागेल. खरं सांगू का, माझी भावना अशी आहे की मी कविता वगैरे काही केल्या नाही. त्यांनी जे काही लिहून ठेवले त्याची मी यादी करायचा प्रयत्न केला, पण ती अपूर्णच वाटते मला. अजून बरंच म्हणजे यादी बाकी इतरांना स्कोप आहे अजून. बरोबर. आपण इथे जे ऑनलाईन आपल्या मंडळी जॉईन झाली त्यांना त्यांची आपण रजा घेऊया. इकडची अनौपचारिक मैफल चालू आहे अजून थोडा वेळ. त्यामुळे मनपूर्वक धन्यवाद आणि आपण आता